म्हणजे अरे बापरे, गॅस संपणार या भीतीने अनेक जण घरात सिलेंडर शिल्लक असतानाही गरज नसतानाही नवीन सिलेंडर बुक करून टाकतात. आणि यामुळे काय होतं, एक ओघातची गर्दी होते आणि संपूर्ण डिलिव्हरीची साखळीच डिस्टर्ब होते. नमस्कार. घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. एक नवीन नियम आलाय आणि त्यामुळे आपलं गॅस बुकिंग रद्दसुद्धा होऊ शकतं. आता असं का होतंय आणि यावर उपाय काय? चला, एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. कल्पना करा, आपण गॅस बुक केला आणि ऐनवेळी तो कॅन्सल झाला. किती पंचायत होईल नाही का? पण हो, आता असं होऊ शकतं. पण असं का होतंय यामागे खूप मोठं कारण आहे आणि तेच आपल्याला समजून घ्यायचंय. तर या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी आहे पॅनिक बुकिंग. आता हा शब्द कदाचित नवीन वाटेल, पण त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या गॅस डिलिव्हरी सिस्टमवर होतोय. बघूया तरी, हे पॅनिक बुकिंग प्रकरण आहे तरी काय? तर पॅनिक बुकिंग म्हणजे काय? सडे बघा, खरंच आश्चर्य वाटेल. गॅस एजन्सी सांगतात की जिथे नॉर्मली दिवसाला साधारण 1000 बुकिंग्स व्हायची, तिथे या पॅनिकमुळे हाच आकडा थेट 3500 जाऊन पोचला. म्हणजे विचार करा, तिप्पटपेक्षाही जास्त. एवढ्या बुकिंग्सचा भार सिस्टीमवर आल्यावर काय होणार? आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला? सगळ्यात पहिलं म्हणजे पुरवठा साखळीवर प्रचंड ताण आला. ज्यांना खरंच गॅसची गरज होती त्यांचा नंबर मागे पडला, त्यांना सिलेंडर मिळायला उशीर होऊ लागला. आणि गंमत म्हणजे डिलिव्हरीवाला बिचारा सिलेंडर घेऊन घरी पोचायचा, तर घरात कोणी नसायचं किंवा लोक म्हणायचे, अहो आम्हाला नकोय आता सिलेंडर. यामुळे त्याचाही वेळ वाया आणि संपूर्ण सिस्टममध्येच गोंधळ. बरं, मग या समस्येवर काहीतरी तोडगा काढायलाच हवा होता, बरोबर? म्हणूनच गॅस एजन्सींनी एक नवीन नियम लागू केलाय. ही आहे 10 दिवसांची लिमिट. चला बघूया ही 10 दिवसांची मर्यादा म्हणजे नेमकं काय आहे आणि ती काम कशी करते. नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. आता आपण एकदा सिलेंडर बुक केला की ते बुकिंग फक्त आणि फक्त 10 दिवसांसाठीच व्हॅलिड असेल. म्हणजे 10 दिवसांच्या आत आपल्याला ती डिलिव्हरी घ्यावीच लागेल. आता बुकिंग व्हॅलिडिटी किंवा बुकिंग वैधता म्हणजे काय हेही समजून घेऊ. याचा सरळ सरळ अर्थ असा की बुकिंग केल्यापासून सिलेंडर स्वीकारण्यासाठी मिळणारा वेळ आणि याच वेळेत जर डिलिव्हरी स्वीकारली नाही तर बुकिंग ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं. आणि हीच वेळ आता 10 दिवसांवर आणली आहे. ठीक आहे, नियम तर समजला. पण एक सामान्य ग्राहक म्हणून आपल्यासाठी याचा अर्थ काय? आपल्यावर काय परिणाम होणार? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. चला ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पहिली गोष्ट, आपलं बुकिंग 10 दिवस व्हॅलिड राहील. दुसरी, या 10 दिवसांत डिलिव्हरी नाही घेतली तर बुकिंग आपोआप रद्द होणार. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, बुकिंग रद्द झाल्यावर जर सिलेंडर हवं असेल तर परत सगळी प्रोसेस पहिल्यापासून करावी लागेल, म्हणजे नव्याने बुकिंग करावं लागेल. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर एजन्सीकडूनच डिलिव्हरी द्यायला उशीर झाला तर यात आपली काहीही चूक नाही आणि आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. ही एक मोठी सूट आहे. म्हणजे सगळ्या चर्चेचा सार काय? तर एकच, जेव्हा खरंच गरज असेल तेव्हाच सिलेंडर बुक करा आणि एकदा बुक केला की 10 दिवसांच्या आत डिलिव्हरी नक्की घ्या. एवढं एक जरी लक्षात ठेवलं तरी बऱ्याच अडचणी टळतील. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा, जर आपल्यापैकी प्रत्येकाने फक्त आपली जबाबदारी ओळखली आणि वेळेवर डिलिव्हरी घेतली तर ही संपूर्ण गॅस सप्लाय सिस्टीम किती सुरळीत आणि चांगली होईल नाही का? यावर नक्की विचार